आणि या 27 जागेवर आम्ही लढण्याच्या तयारीने एकदम तयारीत आहोत. नरेंद्र मोदी यांना हटवलंच पाहिजे, RSS भाजपा सरकार हटवलीच पाहिजे, ती आमची प्राथमिकता आहे. पण हा जो समुदायाचा लढा आम्ही लढत आहोत तो बाजूला सारून आम्हाला तेवढीच एक प्राथमिकता करून चालणार नाही. किमान मिनिमम या 6 जागा आजच्या घडीला आम्ही जिंकू असं बाळासाहेबांनी स्वतःच सांगितलं आहे. युतीच्या आधीच घोषित केलं आहे की ते स्वतः अकोल्यामधून लढतील. त्याच्यामुळे दुसऱ्या मतदारसंघाचा प्रश्नच उद्भवत नाही. काहीतरी कारण करून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न हे सो कॉल्ड पुरोगामी पत्रकार जे करतात ते कदाचित, मला अशी शंका आहे, या पुरोगामी पत्रकारांनाच कुठेतरी अडचण आहे का महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी येऊ नये अशी शंका निर्माण होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर ठरला होता. यावर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा वंचितची प्रचंड चर्चा होताना दिसते. म्हणजे वंचित महाविकास आघाडीमध्ये सामील होणार की स्वतःची वेगळी चूल मांडणार याबद्दल अनेक तर्ककुतर्क आणि चर्चा होताना दिसत आहेत. तर याच विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रियदर्शिनी तेलंग सर. नमस्कार सर. याच विषयाला धरून मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की अनेक चर्चा होत आहेत, म्हणजे वंचितने 27 जागांची मागणी केली अशी जोरदार चर्चा गेल्या 2-3 दिवसामध्ये सोशल मीडियात आणि राजकीय वर्तुळात होत होती. तर आणि सुजात आंबेडकरांनी त्याचं खंडन केलं. पण या कुचर्चा नेमक्या का होत आहेत, यामागे या कोण पसरवत आहे, काय वाटतं? ज्या चर्चा होत आहेत त्यामध्ये आम्ही तर स्पष्टपणे मांडलेलं आहे की या 27 जागा आम्ही मागितलेल्या नाहीत. या 27 जागेवर आमची तयारी सुरू आहे. तशा तर आमच्या तयारी 48 जागेवर सुरू आहे. त्यातल्या 2 जागा नाही तयारीच्या तितक्या मजबूत, पण या एकंदरीत 46 जागेवर आमची तयारी आहे. आणि या 27 जागेवर आम्ही लढण्याच्या तयारीने एकदम तयारीत आहोत. तुम्ही जर माननीय बाळासाहेबांच्या जर सभा बघितल्या असतील तर या 10 मार्चपर्यंत एकंदरीतच या 48 लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये बैठका झालेल्या असतील, राजकीय बैठका झालेल्या असतील आणि या बैठकींना लाखोच्या संख्येने लोक उपस्थित आहेत. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं या सगळ्याच 27 जागांची तयारी भक्कमपणे करत आहोत. पण या 27 जागा आम्ही मागितलेल्या नाहीत, ही काही आमची मागणी नाही. आम्ही हे सांगतो आहे की इथे 27वर आमची तयारी आहे. पुढच्या चर्चेमध्ये वंचित बहुजन आघाडीसाठी ज्या काही जागा सोडण्यात येतील त्या या 27 पैकी पदून द्याव्यात अशी आमची त्यांना विनंती असणार आहे. ज्या लोक चर्चा करत आहेत, कदाचित या चर्चा करणाऱ्यांनाच वाटत असेल की वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ नये आणि तेच स्वतः लोक भाजपाला कशी मदत करावी या अनुषंगाने ते मांडत असतील, असं पण होऊ शकतं. सर, वंचित बहुजन आघाडी, आता तुम्ही महाविकास आघाडीचा उल्लेख केला. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होणार आहे की नाही होणार आहे याबद्दल प्रचंड चर्चा होत आहेत. तर नेमकं वंचितचं काय स्टँड आहे? वंचित सकारात्मक याविषयी त्यांची इच्छा आहे महाविकास आघाडीमध्ये जाण्याची की यावेळी वेगळं लढण्याची इच्छा आहे? नाही, जो देशाच्या पुढे आज लोकशाहीचा पेच निर्माण झालेला आहे हा नुसता सेक्युलर पुरता मर्यादित नाही, तर एकंदरीतच लोकशाहीची जी पाळेमुळे नष्ट करण्याचा RSS आणि भाजपा प्रयत्न करत आहे, ती वंचित बहुजन आघाडीची प्राथमिकताच आहे की नरेंद्र मोदी पुढच्या वेळेस सत्तेत आले नाही पाहिजेत. आणि ती प्राथमिकता समोर ठेवूनच आम्ही महाविकास आघाडीसोबत चर्चा करत आहोत आणि त्या चर्चेमध्ये सहभागी होत आहोत. आणि या चर्चेतनं काय निर्णय घ्यायचा आहे तो लोकांपुढे मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण ही जरी आमची प्राथमिकता असली तरी वंचित बहुजनच्या समूहाची जी लढाई माननीय बाळासाहेब लढत आहेत त्याला कॉम्प्रोमाइज मात्र आम्ही करणार नाही. जे लोक आजपर्यंत राजकीय सत्तेच्या सारीपाटामध्ये नव्हते त्यांना आम्ही सत्तेमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहोत. जे भटकेमुक्त, अल्पसंख्याक, जो समुदाय राजकीय सत्तेच्या चर्चेमध्ये नव्हता त्यांना घेऊन बाळासाहेब जो प्रयत्न करत आहेत, या लोकशाहीचं जे सामाजिकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात मात्र आम्ही खंडन कुठे येऊ देणार नाही, ते आम्ही बाजूला सारणार नाही. याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडीमध्ये आम्ही सहभागी होऊच,
नरेंद्र मोदी यांना हटवलंच पाहिजे, RSS भाजपा सरकार हटवलीच पाहिजे, ती आमची प्राथमिकता आहे. पण ह्या जो समुदायाचा लढा आम्ही लढत आहोत तो बाजूला सारून आम्हाला तेवढीच एक प्राथमिकता करून चालणार नाही. सर, तुमचा पक्ष जर सोशल मीडिया बघितलं किंवा एकंदरीत मीडिया बघितलं तर प्रचाराच्या मोडवर गेलेला, आता लोकसभेच्या प्रचाराच्या मोडवर गेलेला दिसतोय. तर वंचितचा फोकस नेमका किती जागांवर आहे? मुख्य या जागा आम्ही जिंकूच शकतो अशा जागा किती आहेत? नाही, आदरणीय बाळासाहेबांनी आज सकाळच्या प्रेसमध्येच म्हटलं की आज जर निवडणुका झाल्या तर किमान या 6 जागा आम्ही जिंकू शकतो. त्यांनी कुठल्या जागाचा उल्लेख केला नाही. किमान 6 जागा जिंकू, किमान मिनिमम या 6 जागा आजच्या घडीला आम्ही जिंकू असं बाळासाहेबांनी स्वतःच सांगितलं आहे. तेव्हा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की राजकीय सभा या आत्ता फक्त शिवसेनेच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या होत आहेत. बाकी कुठलाही पक्ष राजकीय सभेची तयारी करताना आपल्याला दिसत नाही आहे. जसं मी म्हणालो की 10 मार्चपर्यंत आमचं 42 लोकसभा मतदारसंघामध्ये सभा झालेल्या असतील. तर इतक्या ताकदीनं जेव्हा आम्ही या सगळ्या निवडणुकीकडे बघत आहोत तेव्हा दुसरा एक पक्ष ज्याची सभा होत आहेत त्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे, यांचा गट आहे. बाकी कुठल्याही पक्षाच्या राजकीय सभा आपल्याला होताना महाराष्ट्रात तरी दिसत नाही आहेत. तेव्हा आमची तयारी पूर्ण ताकदीनं आहे आणि महाविकास आघाडीचा घटक म्हणून आम्ही चर्चेमध्ये नेहमीच ओपन आहोत आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करत आहोत. सर, तुम्ही आता सकाळच्या प्रेस कॉन्फरन्सचा उल्लेख केला आणि 6 जागांचा उल्लेख केला. मग आता हा महाविकास आघाडीला संदेश समजायचा की या 6 जागांव्यतिरिक्त म्हणजे या जागांवर तरी किमान आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही, हा एक मेसेज होता का? नाही, आम्ही तसे ती जागाची जे जागा आहेत 26 मतदारसंघ बेसिकली एक रिपीट झाला आहे त्याच्यामध्ये 26 मतदारसंघाच्या जागाची यादी आम्ही त्यांच्याकडे दिली आहे. आमचं म्हणणं महाविकास आघाडीला तेच आहे की तुम्ही इतक्या दिवसापासून पार्टनरशिपमध्ये आहात. मग शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे. तुम्ही काय ठरवलं आहे 48 जागांच्या संदर्भातलं? तुम्ही 48 जागांचं वाटप कसं केलं आहे ते आम्हाला सांगा. या 27पैकी आम्हाला काय द्यायच्या आहेत त्या तुम्ही सांगा. त्याच्यासाठी आम्ही चर्चेला तयार आहोत. पण फायनल कॉल काय असेल? म्हणजे यापेक्षा कमी जागा वंचित ॲक्सेप्ट करणार नाही, तो आकडा काय असेल? ते सगळ्या पक्षाचे प्रमुख ठरवतील. कारण अजूनही महाविकास आघाडीमध्ये जसं संजय राऊत साहेबांनी सांगितलं की याच्यापुढे कुठली आता चर्चा होणार नाही. ती चर्चा जे सगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि बाळासाहेब यांची मिळून दिल्लीला होणार आहे किंवा कुठे होणार आहे ते सांगतील आणि त्याच्यामध्ये ते ठरवलं जाईल. ते आत्ता मला सांगता येणार नाही. सर, काही गोष्टी राजकारणात तुम्ही राखून ठेवताय, हे ठीक आहे. पण आणखी एक चर्चा म्हणजे प्रचंड होताना दिसते की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जे वंचितचे प्रमुख आहेत ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? म्हणजे अकोला हा त्यांचा मतदारसंघ आहे. कधी चर्चा होते मुंबईतनं लढतील आणि सोलापूरची पण चर्चा होत असते. तर नेमके बाळासाहेब आंबेडकर कोणत्या जागेवर निवडणूक लढतील काय वाटतं? नाही, आदरणीय बाळासाहेबांनी हे युतीच्या आधीच घोषित केलं आहे की ते स्वतः अकोल्यामधून लढतील. त्याच्यामुळे दुसऱ्या मतदारसंघाचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी स्वतःची आणि पक्षाची जी तयारी सुरू आहे त्यांचा मतदारसंघ हा अकोला मतदारसंघ आहे आणि अकोला मतदारसंघातून ते लढतीलच. राहिला प्रश्न सोलापूरचा. सोलापूरमध्ये मागचं जे वातावरण आणि ज्या पद्धतीनं समूह जोडलेले होते आणि आत्ता पण ते आहेत त्या अनुषंगाने त्यांनी सोलापूर हे सुद्धा निवडलं होतं निवडणुकीच्या अनुषंगाने. पण त्यांनी आत्ता या लोकसभेच्या अनुषंगाने 2024च्या लोकसभेच्या अनुषंगाने 2024मधून ते अकोला मतदारसंघातून लढतील हे युतीमध्ये जाण्याच्या आधीपासूनच घोषित केलेलं आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या मतदारसंघाचा प्रश्नच उद्भवत नाही. सर, मागच्या वेळी वंचित बहुजन आघाडीसोबत MIM-सुद्धा होती. तर हा एक अनोखा प्रयोग होता महाराष्ट्रातला. यावेळी MIM-सोबत नसणार आहे किंवा वंचित आणि MIM एकत्रित लढणार नाही आहेत. तर वंचितला काही कमी जाणवते MIM-ची? आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे फॅक्टर्स आहेत, जरांगे पाटील हे एक मोठा फॅक्टर आहे. OBCचं राजकारण, OBCचं आरक्षण आणि OBCच्या आरक्षणामधनं आदरणीय मुंडेसाहेब आणि शेंडगेसाहेब हे त्याच्यातले एक मोठे फॅक्टर आहेत. आणि हे दोन्ही फॅक्टर वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये पूरक आहेत, पॉझिटिव्ह आहेत.
त्याच्यामुळे MIM हा जरी 2019च्या निवडणुकीमधले ते पार्टनर जरी असले तरी आत्ता MIM हा काही महाराष्ट्राच्या राजकारणामधला चर्चेचा भाग नाही. जे फॅक्टर्स आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आजच्या घडीला ते फॅक्टर्स खूप पॉझिटिव्हली बाळासाहेबांच्या सोबत आहेत. तेव्हा आम्ही जास्तच ताकदीने या संदर्भामध्ये उतरू, ही तर आजची परिस्थिती आहे. सर, 2019चा निकाल जर आपण लोकसभेचा बघितला तर तेव्हापासून वंचितला भाजपची बी टीम वगैरे असा उल्लेख नेहमी होत असतो किंवा ती टीका नेहमी वंचितवर होते. तर या टीकेकडे एकंदरीत कसं बघता? जे टीका करतात त्याच्यात काही लॉजिक नाही आहे. देशामध्ये जी काही राजकीय स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक पक्षाला आपलं स्थान उभं करण्याचं निवडणुकीच्या माध्यमातून महत्त्व आहे. एखादा पक्ष निवडणुकीला जोपर्यंत समोर जात नाही तोपर्यंत राजकारणातलं त्याचं स्थान काय आहे. आयडिओलॉजी हा एक भाग आहे, पण त्या आयडिओलॉजीला, त्या मताला, त्या ओपिनियनला लोक किती सहमती दर्शवितात हे मोजमाप करण्याचं साधन निवडणूक आहे. तुमचा अजेंडा काय आहे हे तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या पुढे घेऊन जाता. जसा वंचित बहुजन आघाडीला वाटतं की नाही, सर्वांना समान दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, सर्वांना किंवा जे काही मोठी शहरं आहेत त्या मोठ्या शहरांमध्ये जी आज पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे त्याच्यावर जर शहरं मोठी करायची असतील तर दुसरे शहरं वसवली पाहिजे. सगळे जसे आत्ता पुण्यातल्या पालकमंत्र्यांना वाटते की नाही सगळ्या गोष्टी पुण्यात आणल्या पाहिजे, पण जो बोझा पुण्याच्या संसाधनावर टाकला जातो ही सगळी प्रोजेक्ट्स पुण्यामध्ये राबवून लोकसंख्या वाढते. कितीतरी सोसायटी आहेत ज्याच्यामध्ये आत्ता महानगरपालिकेचं पाणी जात नाही. पाणीच नाही तर कुठून जाणार आहे. मग हे जे सगळे प्रश्न जर वंचित बहुजन आघाडी मांडत असतील आणि हे लोकांना पटतंय की नाही पटतंय हे मोजणार कसं तुम्ही? हे मोजतो आपण निवडणुकीच्या माध्यमातून, आणि ही निवडणुकीच्या माध्यमातून मोजण्याचं एकमात्र जर साधन असेल आणि त्या अनुषंगाने जर वंचित बहुजन आघाडी निवडणुकीमध्ये जात असेल तर हा बी टीम असल्याचा मुद्दा नाही आहे. हे आमचं मत, आमचं ओपिनियन, आमची विचारधारा, आमचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला वंचित बहुजन आघाडी कशी सोडवणार आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. दुसरं उदाहरण जर मला द्यायचं असेल तर आत्ता आम्ही एक अजेंडा महाविकास आघाडीच्या पुढे मांडतो आहे. प्रत्येकजण चर्चा करताना असं म्हणतात की नाही यांची आता एक भूमिका होती, आता दुसरी मांडली गेली आहे, काही तिसरी मांडतायत. पण हे महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडी जेव्हा सत्तेमध्ये होती तेव्हा माननीय सोनिया गांधी यांनी एक पत्र पाठवलं होतं की बऱ्याचशा राज्यांमध्ये, उदाहरणार्थ तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल आणि मग काही वर्षांपूर्वी राजस्थाननीसुद्धा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या बजेटच्या अनुषंगाने कायदा पारित केला त्या राज्यांमध्ये. सोनिया गांधींनी पत्र लिहिलं होतं महाविकास आघाडी सरकार जेव्हा सत्तेमध्ये होतं त्यांच्या अध्यक्षांना आणि घटक पक्षांनासुद्धा की असा एक कायदा महाराष्ट्रामध्ये करावा. ते सत्तेत असतानासुद्धा कायदा झाला नाही, आणि म्हणून मग आम्ही वंचित बहुजन आघाडीचा जो एक आत्ता अजेंडा कॉमन मिनिमम प्रोग्राम मांडला आहे महाविकास आघाडीच्या पुढे, त्याच्यामध्ये हा आम्ही मुद्दा अधोरेखित केला की जे धोरण आहे त्या धोरणाला तुम्ही कायद्यामध्ये रूपांतरित करा. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे मिनिमम सपोर्ट प्राईस आहे ती मिनिमम सपोर्ट प्राईस तुम्ही द्यावी, तसा कायदा करावा. हे आमच्या धोरणाचे मुद्दे आहेत, हा पक्षाचा लढाईचा मुद्दे आहेत, ते आम्ही मांडत आहोत. आणि त्याच्यामुळे काहीतरी कारण करून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न हे सो कॉल्ड पुरोगामी पत्रकार जे करतात ते कदाचित, मला अशी शंका आहे, या पुरोगामी पत्रकारांनाच कुठेतरी अडचण आहे का महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी येऊ नये, अशी शंका निर्माण होते. तर हे होते वंचितचे प्रवक्ते आदरणीय तेलंग सर. सरांनी द पॉलिटिक्सशी बोलताना त्यांच्या पक्षाची भूमिका, महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याबद्दल असलेल्या चर्चांना आणि इतर गोष्टींची समर्पक आणि दिलखुलास उत्तरं दिली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.